आत्ताच्या मोजणीची जी खेप चालू असेल त्यामध्ये उदयनिधी स्टॅलिन सुद्धा पिछाडीवर आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये मला वाटतं जी हायएस्ट प्रोफाईल भवानीनगरची जी मतदारसंघातली निवडणूक आहे त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी सध्या तरी पिछाडीवर दिसत आहेत, तामिळनाडूतनं स्टॅलिन पिछाडीवर दिसत आहेत. मला हाच मुद्दा घेऊन पुढे जायचं होतं की जर का असं असेल जनतेचे अजेंडे आणि बाकीचे मुद्दे, पण त्याच पश्चिम बंगालमध्ये जिथे भाजप न के बराबर असा होता पक्ष, तो आज टक्कर देतोय. जागा किती लागतील, सत्ता कुणाची ही पुढची गोष्ट आहे, पण आज भाजप कंटेस्टंट म्हणून सत्तेतला सत्तेचा दावा काँग्रेस डावे पण करत नाहीयेत. भाजपची ही वाढ एक पक्ष आणि राजकीय निरीक्षण म्हणून आपण जर का बघायचं झालं तर भारताचा हा जो एक धार्मिक कल आहे जनतेचा, तो ओळखण्यात किंवा तो मान्य करण्यात पुरोगामी चळवळी, पुरोगामी पक्ष, इंडिया आघाडी यांचं मत काय आहे हा प्रतिसाद बघायला मिळतोय. आणि आणि भाजप हा पुढच्या 50 वर्षांसाठी काम करणार आहे. समजा आजची सुद्धा निवडणूक झाली तर ते पुन्हा पुढच्या वेळी आहेत. प्रश्न असा आहे की वाढता कल आहे त्याचं काय करणार अभ्यंकर. नाही, हे बघा, निश्चितपणे याचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. परंतु इतिहासक्रमामध्ये थोडंसं विश्लेषणात जावं लागेल. हे डायरेक्टली बंगाल केरळ याच्या बाहेर जाऊन थोडा विचार करावा लागेल की एक विशिष्ट आर्थिक कोंडीची जेव्हा परिस्थिती असते त्यावेळेला लोक एका एक्स्ट्रीम आणि हुकुमशाही पर्यायाच्या कडे झुकण्याचा धोका असतो. तसं हिटलर आणि मुसोलिनी यांच्या बाबतीमध्ये आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे. तीच गोष्ट कदाचित काही प्रमाणामध्ये एक दुसऱ्या टोकाला जाण्याची भूमिका, एक नाईलाजाने असहायतेची भूमिकेमधून स्वतःच्या कमीपणाच्या भावनेच्या भूमिकेतून जनता अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकते हे इतिहासामध्ये पाहिले. तसंच काहीसे मोदी शहा यांच्या बाबतीमध्ये होत असण्याची शक्यता आहे. फॅसिझम अशाच प्रकारे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये उदयाला येतो आणि तसा तो खाली पण येतो. कदाचित तसं होतंय का याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. परंतु त्याच वेळेला अर्थातच ममता बॅनर्जींचं ज्या पद्धतीचं जे राजकारण आहे, त्या पद्धतीची जी त्यांची पद्धती आहे ती नको असं मानणारा एक वर्ग निश्चितपणे बंगालमध्ये आहे. एक विभाग आहे आणि तो जनतेचा बऱ्यापैकी मोठा विभाग आहे. तो डाव्यांकडे येईल अशी आमची खात्री आहे किंवा अजूनही आहेच. अर्थात काही निकाल बाहेर आलेले नाही आहेत. आम्ही त्याच्यावरती आमचा फोकस आहे. परंतु कदाचित त्यांना असं वाटलं की डावे हा पर्याय नाही होऊ शकत यावेळेला ममता बॅनर्जींना दूर करण्यासाठी. प्रश्न विचारायचा हा जर पर्याय नसेल तर मग कोणता, बरं, म्हणून कदाचित ते भारतीय जनता पक्षाकडे गेले असण्याची शक्यता आहे. मला आंबेकरांना प्रश्न विचारायचा आहे. मगाशी त्यांनी एक रेटॉरिक वापरलं, आम राम आणि काम, बरोबर ना? नाही, आम राम वाम. आम राम आणि वाम, बरोबर. आम म्हणजे सामान्य जनता, राम म्हणजे हिंदुत्ववाद आणि वाम म्हणजे डावे, अशा प्रकारचा फॅक्टर होता. पण आंबेकरांनी एकतर ते सहज विसरून गेले असतील, मात्र आणखी एक जर का एक यमकच जुळवायचं असेल तर इमाम फॅक्टर पण आहे, तो म्हणजे तिकडचा मुसलमान. पण आंबेकरांना चर्चेमध्ये सुद्धा उल्लेख करावा लागू नये एवढा द्वेष आहे म्हणायचं का काय म्हणायचं? तुम्हाला राम आठवला अगदी योग्य आहे, तुम्हाला वाम आठवले फारच चांगले, ते तुमचे विरोधक आहेत, आणि तुम्हाला आम आठवले जे तुमची जनता आहे ते तर अगदीच चांगलं आहे. अहो पण तिकडे एक प्रचंड महत्वाची पॉप्युलेशन 30% पॉप्युलेशन मुसलमानांची आहे. त्यामुळे आम राम वामच्या जोडीला इमाम सुद्धा बघावा लागेल, पण तो तुमच्या चर्चेत सुद्धा येत नाही. माझा भाजपाला प्रश्न आहे, भारतातला मुसलमान तुम्ही ऑप्शनला टाकलाय का? मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की मी सुरुवातीला असं म्हटलं की मुस्लिम सोडूनच्या मतदारांमध्ये हे 3 वर्ग आहेत. म्हणजे मुस्लिम मतदारांना मी पहिल्यांदाच वगळलं होतं. तो महत्त्वाचा फॅक्टर आहे, आम्ही त्यांना विसरत नाही. राष्ट्रीय मुस्लिम मंच नावाचा आमच्या परिवारातला एक घटक आहे, तो गेले 40 वर्ष या वर्गामध्ये काम करतो. आंबेकरजी, आता मला मतभेद व्यक्त करावा लागतो. एक तर तुम्ही ठरवा RSS राजकीय, नाहीतर तुम्ही समजा की म्हणजे RSS भाजप हे राजकीय एकतर माना, नाहीतर एकतर RSSच्या भूमिकेवर ठाम राहा की आमचा भाजपशी संबंध नाही. तुम्हाला मुस्लिम मंच हा आमचा पण म्हणायचा आहे आणि मग संघ कसा राजकारणाच्या पलीकडे हे पण म्हणायचं आहे, आणि मग तुम्हाला हे पण म्हणायचं आहे की संघाचा काही संबंध नसतो, पण मग नंतर दरवर्षी तिकडे जाऊन नागपूरला भेटी पण घ्यायच्या. एक काय ते ठरवा. मुस्लिम मंच ही भाजपची ऑर्गनायझेशन आहे का? ती तुमच्यासाठी काम करते का? तुम्ही त्यांना तिकीटं देता का? तुमच्या आताच्या मंत्रिमंडळामध्ये विधानसभेमध्ये मुस्लिम मंचाचा एक तरी आमदार आहे का? प्रसन्नजी, जेव्हा एक परिवार म्हणून आम्ही काम करतो
तेव्हा प्रत्येक परिवारातल्या घटकाकडे विशिष्ट विषय सोपवला जातो. RSS राजकारणात नाही हे सत्य आहे. RSS ही आमची मदर ऑर्गनायझेशन आहे हे सुद्धा सत्य आहे. RSSच्या प्रेरणेने भाजप तयार झाली, आधी जनसंघ तयार झाला. श्यामाप्रसादजी मुखर्जी हे पासून ते दीनदयाळजी उपाध्याय हे संघाचे प्रचारक होते. आम्ही कुठली गोष्ट लपवत नाही, परंतु संघाचा राजकारणाशी संबंध नाही, म्हणजे डायरेक्ट संबंध नाही. संघाने राजकारण भाजपकडे सोपवलेला आहे, तसं संघाने मुस्लिम समाजाशी संबंध हा विषय राष्ट्रीय मुस्लिम मंचाकडे सोपवलेला आहे. भाजपने जेव्हा कुणाला एक सोपवलाय? परिवार म्हणून भाजपने नागपूरमध्ये कुणाला किंवा सोपवलाय? कुठल्याही शहरामध्ये एकेकाळी मुख्तार अब्बास नक्वी किंवा एक दोन नावं तरी सांगता भाजपमध्ये यायची. भाजपचा देशातला मुस्लिम चेहरा, एखादा महत्वाचा मंत्री महाराष्ट्रामध्ये, पश्चिम बंगालमध्ये, देशामध्ये 1, 2, 5 नावं सांगता येतील मुसलमानांची? पश्चिम बंगालमध्ये सांगता येतील? नक्की सांगता येतील. भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीपासून प्रांत स्तरावर जिल्हा स्तरापर्यंत मायनॉरिटी सेल, अल्पसंख्याक आघाडी नावाची आघाडी कार्य करते आणि त्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, जैन या सगळ्या धर्माचं प्रतिनिधित्व असतं. ती पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रात आहे, भारतामध्ये आहे. त्याची अधिवेशनं होतात. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्याकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे विषयी प्रेम आहे. मगाशी मी सांगत होतो, आपण थांबवलं. यूपीमध्ये पसमंदा मुस्लिमांना जवळपास 1000 उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारी दिलेली होती. त्यापैकी अनेक निवडून आलेले आहेत. आणि यूपीमध्ये माननीय योगी आदित्यनाथ यांचे फॉलोअर मुस्लिम समाज. आंबेडकरजी थोडंसं थांबवतोय, तुमच्याच पक्षाबद्दलची अपडेट आहे म्हणून थांबवतोय. पश्चिम बंगालमध्ये भाजपने आघाडीचं शतक गाठलेलं आहे. आघाडीचं शतक म्हणजे ज्या जागांवर भाजप आघाडीवर आहे अशा जागांचं शतक गाठलेलं आहे. हा अंतिम निकाल नव्हे, मात्र 100च्या आकड्याच्या जवळ भाजप पोहोचताना बघायला मिळतोय. भाजपनं जोर लावला होता. यावेळी पहिल्यांदा ते 3 आकडी आमदार संख्या पार करतील का, हा या निमित्ताचा प्रश्न आहे. नम्रता. अगदी. आणि 103 जागी TMC आणि 103 जागी भाजप आघाडीवरती दिसतंय. हे सुरुवातीचे कल आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी काही धक्कादायक निकाल सुद्धा प्रसन्न आपल्याला बघायला मिळू शकतात. आपण मगाचाच मुद्दा घेऊन काँग्रेसकडे जाऊया. इंडिया ब्लॉकचा जेव्हा विचार करतो, आता अभ्यंकर म्हणालेले होते प्रसन्न, म्हणजे समहाऊ त्यांना मी थोडंसं डिफाय करते. राज्यामधल्या जरी आघाड्या ह्या वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा राज्यांमधली गणितं ही थेट राज्यसभेमधलं तुम्हाला मिळणारं प्रतिनिधित्व याच्याशी जोडलेली असतात. योजना आणणं आणि प्रत्यक्षामध्ये मी म्हटलं तसं काही लोकांची तिथे एक दादागिरी तयार व्हायला लागते. मला असं वाटतं आता जे झालेलं आहे, आणि थोडंसं आपण पिछाडीवर जातोय म्हटलं की भाजपसारखा उजव्या शक्तींचा पक्ष असला तरी त्याच्याबद्दल सॉफ्टली बोलणं. राहुलजींच्या भाषणामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला होता की लेफ्ट इज नो मोर अ लेफ्ट, अशा प्रकारचं वाक्य ते बोललेले होते. तर मला असं वाटतं की इंडिया आघाडीत आम्ही सोबत आहोतच. मग असता तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तिकडे अग्रक्रम वेगळा आहे. संविधानाच्या विरोधात ही जी शक्ती भारतीय जनता पक्ष आणि आघाडीच्या रूपाने उभी आहे, त्या संविधानाच्या रक्षणाकरता, ज्याला खरं लोकशाही, सर्वधर्म समभाव, समानता ही मूल्य जपण्याकरता इंडिया आघाडीत आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि ही जी राज्यवार रचना आहे ती भाषिक प्रांत रचना आहे. त्याच्यामध्ये अग्रक्रम वेगळे आहेत, त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे वेगळे आहेत. त्या ठिकाणी अर्थात प्रत्येक पक्ष आपापला जोर त्या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करत असतो. त्या रीतीने आम्ही राज्यांमध्ये वेगळे आहोत. तर केरळमध्ये खूप चांगली गोष्ट आहे, आमच्यासाठी आनंदाची, अर्थात काँग्रेस पक्षासाठी. पण मला असं वाटतं की हा जो डावा पक्ष आहे तो इंडिया ब्लॉकमध्ये आमच्या सोबतचाच पक्ष आहे. आणि म्हणून केरळमधली जी शिक्षित जनता आहे, मला असं वाटतं की तुम्ही त्यांचे जे तेव्हाचे निवडणुकीच्या काळातले उद्गार जर पाहिले, लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, तर सरळ सरळ असं म्हणतात की धर्माच्या नावावर आम्हाला कृपया विभागणी करू नका. आणि त्याच दृष्टीने हा कल लागलेला आहे असं मी बघते. मला अभ्यंकरांची कॉमेंट घ्यायची याच्यावर. अभ्यंकरजी. आता त्या कलांवरती आणि थोडंसं कुठे काय झालेलं आहे पाहिल्याशिवाय त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. परंतु एक जनरल पॉलिटिकल कॉमेंट ही आपण नक्की समजूया
की काँग्रेसला आपण क्षणभर गृहीत धरूया, म्हणजे हे ट्रेंड असे राहतील असं जरी समजलं तरी सुद्धा हा म्हणजे धर्मनिरपेक्ष कॅम्प मधला हा सत्ता बदल असेल. आणि विशेषतः केरळबद्दल तर 100% तसं म्हणता येईल. कारण केरळमध्ये या धार्मिक ध्रुवीकरणाचा भरपूर प्रयत्न जरी भाजपने केला तरी सुद्धा, किंवा मोदींनी अमित शहाने पर्सनली लक्ष घालून केला तरी त्याला यश मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट थोडीशी अशी आहे की केरळमध्ये केंद्राने केरळ राज्याची जाणीवपूर्वक केलेली कोंडी, आर्थिक कोंडी, प्रशासकीय कोंडी, जी तामिळनाडूची सुद्धा केलेली आहे, की ते राज्य आणि त्यांच्या योजना त्यांच्या गव्हर्नर सहित अशा प्रकारे तिथं राज्य करायचं. म्हणजे गव्हर्नर हा भाजपचा पदाधिकारी अधिकृतरित्या असावा, त्याच्यापेक्षाही जास्त लॉयल असावा, अशा पद्धतीनं त्याला काम करायला लावायचं आणि तिथल्या सरकारची कोंडी करायची. याच्यामुळे सुद्धा तिथलं राज्य सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आणलं म्हणजे अडचणीत आणलं गेलं. त्याचा सुद्धा परिणाम योजनांच्या परफॉर्मन्सवरती होऊ शकतो. तुम्ही योजना जाहीर करता, कायदा करता, परंतु त्याच्यासाठी जे घटनेप्रमाणे जे अधिकार आहेत त्याची अंमलबजावणीच करून द्यायची नाही. आणि याच्यासाठी गव्हर्नरचा वापर हा सातत्याने तिथे अनेक वर्ष केला जातोय. त्याचाही एक परिणाम हा तिथल्या सरकारच्या काही योजनांवरती निश्चितपणे होऊ शकतो, झालेला आहे. राज्याचं कर्ज जे आहे ते वाढण्याचं कारण मुख्यतः हेच आहे. तेव्हा कदाचित हा फॅक्टर असला तर असू शकेल, पण अर्थात हे निकाल नाहीत, त्याच्यामुळे याचं आणि कुठे काय झालंय पाहिल्याशिवाय याचं निर्णायक भाष्य करता येणार नाही. पण एक ब्रॉडर फॅक्टर म्हणून मी हा निश्चित सांगतो. तेव्हा या विजयामध्ये म्हणजे काँग्रेसनी ते केलेलं आहे असं नव्हे, परंतु काँग्रेसला जर त्याचा फायदा मिळाला असेल तर त्याचं क्रेडिट हे मोदी यांनी चालवलेले, गव्हर्नर मार्फत चालवलेल्या हुकुमशाहीला. आंबेकरांकडे जाण्यापूर्वी नीला लिमा यांना काही सांगायचंय, म्हणायचं? मला या निमित्ताने एक सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्ष सातत्याने दक्षिणेकडच्या राज्यांकडे इतकं प्रचंड लक्ष ठेवू नये, कारण तिकडे त्यांना प्रवेश करताच येत नाही आहे. आणि तो त्यांचं जे फेल्युअर आहे, हे त्यांचा जो पराभव होतोय तो कशामुळे होतोय? शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे, मुलांची म्हणजे संख्या कमी आहे, ज्याला वाढते पाहिजे, बर्थ कंट्रोल रेट्स जास्त आहे, त्या ठिकाणी पर्यावरणाच्या प्रश्नावर लक्ष दिलं जात आहे. अशा जर वेगवेगळ्या आपण जर फॅक्टर्स पाहिले तर भारतीय जनता पक्ष तिथे शिरकावच करू शकत नाही आहे आणि तो वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करतोय. केरळ, तामिळनाडू ह्या राज्यांनी ज्या प्रकारे हे सगळं रोखून धरलेलं आहे आणि ते रोखून धरण्यामध्ये संपूर्ण इंडिया आघाडीतले घटक तिथे जरी एकमेकांच्या विरोधात लढत असले स्थानिक राज्यांमध्ये प्रश्नांवर, तरीसुद्धा तिथे मात्र त्यांची धर्मनिरपेक्ष आघाडी या रीतीने एकजूट आहे असं मला वाटतं आणि त्याची नोंद खूप घेतली पाहिजे. ह्यांचं वजन कुठे आहे भारतीय जनता पक्षाचं? उत्तरेकडच्या राज्यात, की जिथे विकासाचा दर बघा, तिथे वाढती लोकसंख्या बघा, या ठिकाणी त्यांचं राजकारण धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचं चालतं आणि तिकडे त्यांचं फावतं. मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा भारतातल्या राजकारणात पुढे होणार आहे. मला मृणाल मॅमची याच्यावरती एक कॉमेंट घ्यायची. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की दक्षिणेकडे भाजप वाढू शकतो, दक्षिणेकडे जेमतेम चंचू प्रवेश होतोय. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, टू बी फेअर टू भाजप, त्यांनी कर्नाटकात सत्ता घेतलेली आहे. तमिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये त्यांचे प्रयोग अत्यंत अयशस्वी होत आहेत, हे मान्य करू. पण चिकित्सा करताना मी काही पक्षाची प्रवक्ती नाही कोणत्याही, त्यामुळे मला वस्तुनिष्ठच बोलावं लागेल. जर भारतीय जनता पक्ष दक्षिणेत यशस्वी होत नाही आहे तर काँग्रेस उत्तरेतला त्यांचा बेस का कमावून बसत आहे? आणि जिथे शिक्षण आहे तिथे भारतीय जनता पक्ष यशस्वी होऊ शकत नाही हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही, कारण महाराष्ट्र हा शिक्षित आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आकलन करताना आरोप करणं सोपं असतं, पण खोलात जाऊन विचार करावा लागतो. खरं तर या स्थितीत मला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जो मला पत्रकार म्हणून महत्त्वाचा वाटतो, तो अजित अभ्यंकरांना विचारायचा आहे. व्यवस्था वाकवल्या जातात, मान्य आहे. भारतीय जनता पक्षाने ते वारंवार केलं, हा आरोप कोणीही नाकारू शकणार नाही. पण त्याच वेळेला SIR जर सर्वोच्च न्यायालय योग्य ठरवत असेल, सर्वोच्च न्यायालय जर तिथे केंद्रीय निरीक्षक हवेत हे सांगत असेल, तर त्याबाबतही पुन्हा हे व्यवस्था वाकवतात असाच आरोप करता येईल का?
कुठेतरी भारतीय जनता पक्ष अत्यंत शक्तीने सर्व साधनांचा वापर करून जर विजयी होण्याचा प्रयत्न करतोय, तर बाकी पक्ष ती घोडदौड थांबण्यात का अपयशी ठरतायत याचं खापर SIRवर, निवडणूक आयोगावर किती वेळा फोडणार? काही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष अपयशी ठरतो, तसा उठाव करता आला नाही, तसं ध्रुवीकरण किंवा तशी रचना करता आली नाही, तर व्यवस्थांना आरोपी करणं हे कितपत योग्य आहे? समजा जर काही खोटी नावं मतदार याद्यांमध्ये असतील तर ती कापली जाणं, ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना ट्रायब्युनलकडनं मिळालाच पाहिजे जो काय न्याय आहे तो. पण सतत वेठीला धरायचं आणि निवडणूक आयोगासारख्या व्यवस्थांना बटीक असं म्हणायचं हे कितपत योग्य आहे याचाही विचार एक करायला फक्त अपडेट इकडे द्यावी लागेल. तृणमूल सुद्धा आता शतक पार जायला गेलेली आहे. 105 जागांवर तृणमूल आघाडीवर आहे. भाजप सुद्धा सुमारे तेवढ्याच जागांवरती आघाडीवर आहे. 1-2 जागांचा फरक आहे. अर्थात या आघाडी आहेत, कोणत्याही प्रकारचे निकाल नाहीत, ते अजून स्पष्ट होणं अपेक्षित आहे. बारामतीतून सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत आणि अक्षय कर्डिले हे सुद्धा पुढे जोर लावतायत. त्यांच्या मतमोजण्याच्या वरती तेही आघाडीवर दिसत आहेत. आणि 4,200 मतांनी केरळमध्ये आघाडीवर LDF पेक्षा UDF जी काँग्रेस प्रणित आघाडी आहे ती पुढे जाताना दिसते. जर का हाच कल कायम राहिला तर सत्तेच्या दिशेने ते कूच करतील. तर आसाममध्ये भाजप जी चर्चा होती त्यानुसारच आघाडीवर आहे. अर्थात अजून सत्तेच्या बाबतीतला स्पष्ट कौल येणं अपेक्षित आहे. या दरम्यान आपण पुन्हा एकदा जाऊयात आंबेकरांकडे. आंबेकरजी, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे पण मी तुमच्याकडे येतोच आहे. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर एक जसा मगाशी इलेक्शन कमिशनचा मुद्दा होता त्याचप्रमाणे हिंदुत्वाचा सुद्धा मुद्दा होता. पश्चिम बंगाल जणू जर का यावेळी भाजप जिंकला नाही तर काहीतरी बांगलादेशमध्येच ॲक्सेस होईल की काय, किंवा वेगळा देश होण्याच्या दिशेने काही होईल की काय, किंवा हिंदूंची तिकडे आता फक्त म्हणजे डायरेक्ट ॲक्शन डे जो काही जिनाने जाहीर केला होता तसं होईल. अशा प्रकारच्या चर्चा, नॅरेटिव्ह आणि अशा प्रकारची भाषा वापरणं इतका होते. मुख्यमंत्रीच हिंदू आहेत तिथल्या आणि तिकडे सगळं चालू आहे, सण सणावार वगैरे सगळं चालू आहे, म्हणूनच सलग त्या निवडून येत होत्या. मागच्याही निवडणुकीमध्ये तेच, याही निवडणुकीमध्ये तेच. इतका हिंदू भयगंड का तयार करण्याचा प्रयत्न होतो?